आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि सविस्तर माहितीसह 40 छातीच्या तुकडा कटोरीचं संपूर्ण ड्राफ्टिंग पाहतोय। कटोरी ब्लाऊजमध्ये जेव्हा आपल्या मूळ कटोरीची साईज मोठी असते तेव्हा ती योग्य प्रमाणात कशी वाढवावी ते आपण सविस्तर माहितीसह पाहणार आहोत। ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करण्यापूर्वी ब्लाऊजची माप परफेक्ट असणं फार महत्त्वाचं आहे। इथे आपण 40 छातीच्या ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करतोय, पण जरी आपली छाती सेम असेल तरी कमरेचं माप, शोल्डरचं माप, गळा रुंदी आणि मुंढ्याचं माप अशी सगळी मापं बदलत असतात। त्यामुळे छाती सोडून ब्लाऊजची इतर मापं टाकत असताना आपण डीप नेक ब्लाऊज चार्टच्या व्हिडिओमध्ये ज्या महत्त्वाच्या टिप्स पाहिल्या तर नक्की फॉलो करा, तुमचा ब्लाऊज फिटिंगला छान बसेल। ही आपल्या ब्लाऊजची मापं आहेत। पूर्ण उंची आहे 14 इंच, छाती आहे 40 इंच, कंबर 34, पुढील गळा 7, मागील गळा 10 इंच, बाही लांबी 7 इंच, दंडघेर 8 आणि कटोरीचं माप 6 इंच। आता या मापावरून आपण ब्लाऊजचं ड्राफ्टिंग पाहतोय। इथे मी डबल फोल्ड पेपर घेतला आहे, कारण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भाग ड्राफ्टिंग कटिंग करतोय। सुरुवातीला आपण ब्लाऊजची पूर्ण उंची टाकत असतो। आपली पूर्ण उंची आहे 14 इंच, त्यामध्ये आपण 1.25 इंच मार्जिन घेतोय। इथे लक्षात घ्या, आपल्याला एकदा बितपत मार्जिन कमरेच्या बाजूने लागते आणि आपण शोल्डरला डबल शिलाई करत असतो, म्हणजेच एकदा बाहेरच्या बाजूने आणि मग पुन्हा आतल्या साईडने। त्यामुळे इथे आपण 1.25 इंच मार्जिन घेतलंय। तुम्ही जर शोल्डर फक्त आतल्या साईडने शिलाई करत असाल तर फक्त 1 इंच मार्जिन घ्या। तर इथे आपण 15.25 इंचाला मार्क करून घेतोय। वरच्या साईडने खालच्या साईडला सरळ रेषेत 15.25 इंचाला मार्क करून तिथं सरळ रेषा ड्रॉ करून घ्या। त्यानंतर शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डरचं माप पूर्णपणे मागील गळ्यावर डिपेंड असतं। जितका आपला डीप नेक गळा असतो त्यानुसार शोल्डर कमी होत असतात। मागील गळा 10 नुसार शोल्डर घेतोय आपण 6 इंच। तुमचा ह्याहून डीप नेक ब्लाऊज असेल तर शोल्डर 5.25 किंवा 5.5 इंच पण घेऊ शकता। इथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी 6.5 इंचाला मार्क करतोय। पुन्हा बंद बाजूकडून 6 इंचाला मार्क करून थोडं पुढल्या साईडला 6.5 इंचाला मार्क करून हे सगळे पॉइंट्स जोडत इथे आपण हा बॉक्स मार्क करून घेतोय। अशा पद्धतीने मार्क केल्याने मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात। त्यानंतर गळा रुंदीचं माप टाकतोय। डीप नेक ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजला आपण पायपिंग करणार आहोत, त्यानुसार गळा रुंदी घेते मी 2.8 इंच। जेव्हा तुम्ही मागील गळ्याला नॉट लावता किंवा शोल्डर उतार देता, हे बदल ब्लाऊजमध्ये नेमके कधी करावे हे आपण डीप नेक ब्लाऊजच्या चार्टमध्ये सविस्तर पाहिलंय। तो व्हिडिओ पाहिलात तर शोल्डर आणि गळा रुंदीचं माप घ्यायला सोपं जाईल। इथे आपण डीप नेक ब्लाऊजनुसार 2.8 इंचाला गळा रुंदी घेतली आहे। आता छातीच्या रेषेवर छातीच्या चौथ्या भागाला मार्क करायचा आहे। 40 छातीनुसार छातीचा चौथा भाग येतो 10 इंच। डीप नेक ब्लाऊज आहे म्हणून त्यामधून आपण 0.5 इंच मायनस करून घेतलं आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथं शिलाई मार्जिन आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता मार्जिन रेषा आणि फिटिंग रेषा जोडून घेतोय, म्हणजेच आपल्याला पुढील मापं टाकायला सोपं जाईल। इथे जो आपण मागील भागासाठी 1 इंच टक्स मार्क केला आहे तो आपला दोन्ही भागासाठी राहणार आहे, का ते मी पुढे सांगणारच आहे। नंतर मुंढ्याचं माप टाकतोय। छातीची साईज हेवी आहे आणि डीप नेक ब्लाऊज आहे, त्यानुसार आपण मुंढा घेतोय 2.25 इंच। तिथूनच अर्धा इंच आतल्या साईडला पुढील मुंढ्यासाठी। आता मुंढा लाईनचा मध्य काढून घेतोय। मध्यात मार्क करून फिटिंग लाईनच्या इथं 0.5 इंच खालच्या साईडला येत मागील मुंढ्याचा मध्यापर्यंत शेप मार्क करून घेतोय। आता त्याच पद्धतीने पुढील मुंढ्याचा शेपसुद्धा मार्क करून घ्या। त्यानंतर पुढील गळ्याची खोली आहे 7 इंच, त्यामध्ये आपण 0.25 इंच मार्जिन घेतोय, कारण आपण शोल्डर डबल फोल्ड करणार आहोत। तुम्ही जेव्हा 1 इंच मार्जिन घेता तेव्हा तुम्हाला फक्त अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे। तर इथे आपण 0.25 इंच मार्जिन ॲड करून पुन्हा बंद बाजूकडून 2.8 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेतोय। आता कटोरी ब्लाऊज आहे म्हणून पुढील गळ्यासाठी गोलच गळ्याचा शेप घेतोय। त्यानंतर 40 छातीनुसार योगपट्टी घेतोय 3.25 इंच। खालच्या साईडने वरच्या साईडला 3.25 इंचाला मार्क करून इथं सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय।
त्यानंतर योगपट्टीचा गोलाकार शेप देण्यासाठी छातीच्या 10व्या भागाला मार्क करायचा आहे. 40 छातीचा 10वा भाग येतो 4 इंच आणि त्यामध्ये आपल्याला पाव इंच मार्जिन घ्यायचं आहे. आयुगपट्टीसाठी आयुगपट्टीच्या बाजूने योगपट्टीवर 4.2 इंचाला मार्क करून घेतलं. या रेषेच्या वरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत गोलाकारात योगपट्टीचा शेप ड्रॉ करून घेतोय. योगपट्टीचा शेप मापानुसार गोलाकारात दिल्यामुळे ब्लाऊज ब्रेस्टला छान फिटिंगला बसतो. त्यानंतर आयुगपट्टीच्या बाजूने योगपट्टीवर मूळ कटोरीचं माप टाकायचं आहे, जे की आपण 6 इंच घेतलं होतं. आता जिथं आपण मार्क केलंय तिथे वरच्या साईडला 40 छातीनुसार 1.5 इंचाला मार्क करून घेतोय. पुन्हा बंद बाजूकडून 6 इंचाला मार्क करून तिथपर्यंत सरळ रेषा ड्रॉ करून घ्या. कटोरी मार्क करण्यासाठीचा हा आपला पहिला पॉईंट आहे. त्यानंतर पुढील मुंड्याच्या इथून आतल्या साईडला 3.25 इंच आणि 3 इंच असे 2 पॉईंट मार्क करून घेतले. त्यानंतर तिसऱ्या पॉईंटसाठी गळारुंदीच्या इथून खालच्या साईडला 5.25 इंचाला मार्क करून घ्या. आता हे जे आपण मध्ये 2 पॉईंट मार्क केले आहेत त्यामधून तुम्हाला कोणता योग्य वाटेल त्यामधून गोलाकारात डॉटेड लाईनमध्ये कटोरीचा शेप ड्रॉ करून घ्या. कटोरी मार्क करण्यासाठी हे 3 पॉईंट फार महत्त्वाचे आहेत. सुरुवातीला डॉटेड लाईनमध्ये शेप दिल्यामुळे कटोरीचा शेप छान गोलाकारात येतो. जेव्हा तुमचा मूळ कटोरीचा शेप परफेक्ट येईल त्यानंतरच तो डार्क करून घ्या. ब्लाऊजची मूळ कटोरी परफेक्ट येणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्यावरूनच पुढे आपण तुकडा कटोरी वाढवत असतो. आता आपण 40 छातीनुसार अगदी सोप्या पद्धतीने तुकडा कटोरीचं विभाजन कसं करावं ते पाहूयात. त्यासाठी शोल्डर पट्टीच्या इथून कटोरीच्या भागावर छातीच्या 4थ्या भागाला मार्क करायचा आहे. 40 छातीनुसार छातीचा 4था भाग येतो 10 इंच. इथे आपण 10 इंचाला मार्क करून ह्या तुकडा कटोरीचं विभाजन करून घेतलं. पहा, जेव्हा आपण पेपर कटिंगपासून ब्लाऊज कापडावर ड्राफ्ट करत असतो तेव्हा आपल्याला योगपट्टीमध्ये खालच्या साईडला शिलाईसाठी मार्जिन वाढीव घ्यायचं असतं, तर बऱ्याच वेळा आपण विसरून जातो. त्यामुळे आपला पुढील भाग शिवण्यात कमी येतो. म्हणून इथे आपण डायरेक्ट पेपरवरच अर्धा इंच मार्जिन वाढवून घेतोय. तुम्हाला योगपट्टी शिलाईसाठी जितकं मार्जिन लागेल ते योगपट्टीच्या खालच्या साईडला वाढीव मार्क करून घ्या. इथे आपल्या 34 छातीच्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालं. आता पुढील भागातून मागील भाग सेपरेट कसा करावा ते पाहूयात. इथे आपण कटिंग करायला सुरुवात करतोय. योगपट्टीच्या खालच्या साईडने कटिंग करायला सुरुवात करा. त्यानंतर मार्जिन रेषा कटिंग करत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. ड्राफ्टिंगसोबत कटिंग करणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. आता आपल्याला दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपण मागील भाग घेतोय. गळारुंदी घेतली होती आपण 2.8 इंच, तर इथे मी मार्क करून घेते. त्यानंतर मागील गळ्याची खोली आहे 10 इंच. त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 10.5 इंचाला मार्क करून खालच्या साईडने गळ्याची खोली घेतोय 3.25 इंच. तर हे आपलं नॉर्मल माप आहे. जेव्हा तुम्ही ह्याहून गळ्याची खोली वाढवत असाल तेव्हा तुम्हाला शोल्डर आणि मुंड्याचं एकदम अचूक माप घ्यायचं आहे. डीपनेक ब्लाऊजमध्ये शोल्डरचं माप चुकीचं घेतलं तर शोल्डर बाहेरच्या साईडला सरकले जातात, त्यामुळे पूर्ण मुंड्याच्या भागावर फुगा येतो. त्यामुळे डीपनेक ब्लाऊजमध्ये शोल्डर आणि मुंड्याचं माप अचूक घ्या. आता मागील गळ्यासाठी जे पॉईंट मार्क केले आहेत ते जोडत इथे आपण बॉक्स ड्रॉ करून घेतोय. या बॉक्समध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप ड्रॉ करून घ्या. मी इथं साध्या गोल गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतला. आता पुढील भागात योगपट्टीसाठी जे अर्धा इंच मार्जिन वाढीव घेतलं होतं ते कटिंग करून घ्या. त्यानंतर आपण जे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं ते मार्क करून सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय. आता आपण टक्स मार्क करतोय. जेव्हा आपला मागील गळा नॉर्मल असतो तेव्हा फिटिंग लाईनपासून बंद बाजूपर्यंतचा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्यात मार्क करून जो आपण 1 इंच टक्स घेतला आहे तो दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्क करून टक्सची उंची 5 इंच घेतोय. आता हा टक्स आपण ड्रॉ करून घेऊयात. जेव्हा आपण मागील गळ्याची रुंदी खालच्या साईडने वाढवत असतो तेव्हा मागील भागाचा टक्स गळ्याच्या खोलीपासून पुढल्या साईडला 1.5 इंच अंतर सोडत मार्क करून घ्या.
टक्सचं माप अचूक घेतल्यामुळे शोल्डर उतरत नाहीत. इथे आपण मागील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. अगदी सोप्या पद्धतीने 40 छातीच्या मागील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग केलं. आता आपण पुढील भाग घेतोय. ब्लाऊजचे सगळे साईड पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपण योकपट्टीचा भाग सेपरेट करून घेतोय. त्यानंतर पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढील गळ्याचा शेप कटिंग करून घ्या. हे एक्स्ट्राचं पेपर कटिंग करून झाल्यानंतरच कटोरी आणि साईड पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत. पुढे आपल्याला ही मूळ कटोरी कापडावर वाढवून घ्यायची आहे. त्यापूर्वी ही कटोरी मध्यातून फोल्ड करून घ्या. ज्या बाजूने आपण कटोरी जोडत असतो त्या बाजूने खालच्या साईडने अर्धा इंचाला एक रेषा कमी इतकं अंतर मार्क करून घ्या. आता तिथून मध्यापर्यंत गोलाकारात कटोरीचा शेप मार्क करून घेतला. आता हे एक्स्ट्राचं पेपर कटिंग करून घेतलं. त्यानंतर ह्या मूळ कटोरीचं 2 भागात विभाजन करून घेतलं. पहा, आता मूळ कटोरीचे दोन्ही भाग कापडावर वाढवून घेऊया. त्यासाठी इथं मी हा पेपर घेतला आहे. सुरुवातीला आपण कटोरीचा वरचा भाग घेतोय. पेपरवर अशा पद्धतीने मध्यात ठेवून आहे असा मार्क करून घ्यायचा आहे. जिथे आपल्या कटोरीचा गोलाकार शेप आहे आणि गळ्याचा भाग आहे तो आपण आहे असा ड्रॉ करून घेतोय. त्यानंतर जिथे आपल्या कटोरीची सरळ बाजू आहे तिथे पॉईंट मार्क करून घ्या. आता मूळ कटोरी बाजूला सरकवून जे आपण पॉईंट मार्क केलेत ते पट्टीच्या सहाय्याने जोडून घेतोय. अशा पद्धतीने मार्क केल्यामुळे शेप द्यायला सोपं जातं. आता ही मूळ कटोरी दोन्ही बाजूने 1 इंचाने वाढवून घेतोय. कटोरीच्या दोन्ही बाजूला 1 इंचाला असे पॉईंट मार्क करून घेतले. तिथपर्यंत सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय. त्यानंतर ज्या बाजूने आपण ही कटोरी जोडत असतो त्या बाजूने जितकं शिवण्यात लागतं तेवढं अंतर इथे मार्क करून घ्या. आता इथून जिथे आपण 1 इंचाला मार्क केलं आहे तिथेपर्यंत डॉटेड लाईनमध्ये कटोरीचा शेप मार्क करून घ्यायचा आहे. सुरुवातीला डॉटेड लाईनमध्येच शेप द्या, म्हणजेच कटोरीचा शेप बिघडत नाही. जेव्हा तुम्हाला परफेक्ट वाटेल त्यानंतरच ही रेषा डार्क करून घ्या. आता गळ्याच्या बाजूने जे 1/2 इंच शिवण्यात लागतं तेवढं अंतर इथे आपण मार्क करून घेतोय. आता तिथून 1 इंच खालच्या साईडला अशी क्रॉस रेषा ड्रॉ करून घेतली. आता ह्या वाढीव कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून घ्या. मध्यात मार्क करून घेतोय. आता जिथे मध्य काढला आहे तिथे खालच्या साईडला 1 इंचाला मार्क करून घ्या. तिथे आपल्याला सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने डॉटेड लाईनमध्ये दोन्ही कटोरीचे टोक मध्यात जोडून घेतोय. पहा, आता हे जे आपण डॉटेड लाईनमध्ये पॉईंट मार्क केले त्याच्या खालच्या साईडने साधारण 1/2 इंच इतपत अंतर घेत अशा पद्धतीने गोलाकारात कटोरीचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. आपल्या कटोरीचा शेप छान गोलाकार येण्यासाठी इथे आपण सुरुवातीला हे पॉईंट डॉटेड लाईनमध्ये मार्क करून घेतले, जेणेकरून आपल्याला शेप द्यायला सोपं जाईल. आता वरच्या भागानुसारच कटोरीचा खालचा भाग वाढवून घेतोय. त्यासाठी आपण कटोरीचा मूळ भाग घेतोय. तो आहे असा कापडावर ठेवून मार्क करून घ्यायचा आहे. जिथे आपली सरळ बाजू आहे तिथे असे पॉईंट मार्क करून घ्या. त्यानंतर जो गोलाकार शेप आहे तो आहे असा मार्क करून घेतोय. हा पेपर थिक नसल्यामुळे इथे आपण अशा पद्धतीने पॉईंट मार्क करून घेतोय, जेणेकरून आपला शेप आहे असा परफेक्ट येईल. त्यानंतर जे पॉईंट आपण मार्क केले ते पट्टीच्या सहाय्याने जोडून घेतोय. आता खालील भाग वाढवण्यासाठी वरच्या भागाचं जे गोलाकार अंतर आहे ते मोजून घ्यायचं आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून अगदी व्यवस्थित गोलाकार शेपमध्ये हे अंतर मोजून घ्यायचे आहे. पहा, आपलं एकूण अंतर 8.5 इंच आलं आहे. आता आपल्या कटोरीचा जो खालचा भाग आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात मार्क करून घ्या. इथे पहा, जे आपलं वरच्या भागाचं अंतर 8.5 इंच आलं होतं ते आपण दोन्ही बाजूला 4.25 इंच घेऊन मार्क करून घेतोय. म्हणजेच आपल्या वरच्या भागाचं जे काही अंतर येतं ते दोन्ही भागात समान विभाजन करून मार्क करून घ्यायचं आहे. आता जे आपण मार्क केले ते सरळ रेषेत जोडून घेतले. आता हा खालील भाग दोन्ही बाजूने वाढवून घ्यायचा आहे.
पहा त्यासाठी आपण बाजूचं अंतर मोजून घेतोय. इथे आपलं अंतर 1.25 इंच आलं आहे. त्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. आता जिथं आपण पॉईंट मार्क केला होता तिथे सरळ खालच्या साईडला टेप ठेवून त्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करून इथे आपण मार्क करून घेतोय. आता पुढल्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने अंतर मोजून घ्यायचं आहे. इथं आपलं अंतर 2.25 इंच आलं आहे. त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करून इथं 3.25 इंचाला मार्क करून घेतोय. आता जिथं आपण पॉईंट मार्क केले तिथंपर्यंत सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय. हे अंतर मार्क करते वेळेस आपली रेषा सरळ रेषेत येईल ह्याची काळजी घ्या. त्यानंतर आपल्याला कटोरीचा टक्स मार्क करायचा आहे. त्यासाठी आपण मेन पार्ट घेतो. जिथं आपण मध्य फोल्ड केला होता तिथे मध्यात मार्क करून घेतलं. 40 छातीनुसार जिथं आपण मध्यात मार्क केलं तिथं खालच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून घेतोय. तिथंपर्यंत आपल्याला सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे. इथे खालच्या साईडचं अंतर प्रत्येक छातीनुसार बदलत असतं, ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपल्याला दोन्ही पॉईंट मध्यात जोडून घ्यायचे आहेत. इथे आपण तुकडा कटोरीचा खालचा भाग वरच्या भागाच्या गोलाकार अंतरानुसार वाढवून घेतला. आता आपण तुकडा कटोरीच्या मेन टक्सचा मार्क करतोय. 40 छातीनुसार इथे आपण हा मेन टक्स 2 इंचाचा घेणार आहोत. म्हणजेच दोन्ही बाजूला 1 इंचाला मार्क करून घ्या. आपलं एकूण अंतर हे 2 इंच येतं. आता हा टक्स अशा पद्धतीने क्रॉस आकारात वरच्या साईडला जोडून घेतोय. आता आपल्याला ह्या टक्सचं आयहुक पट्टीच्या बाजूचं अंतर मोजून घ्यायचं आहे. तेवढंच अंतर आपल्याला पुढील भागात मार्क करून घ्यायचं आहे. पहा, एक रेषा इतपत एक्स्ट्रा आहे ते आपण अशा पद्धतीने क्रॉस आकारात मार्क करून घेतोय. इथे आपण 40 छातीच्या तुकडा कटोरीचे दोन्ही पार्ट अतिशय सोप्या पद्धतीने आणि मापानुसार वाढवून घेतले. इथं आपलं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता आहे असे कटिंग करून घेतोय. आपल्या चॅनलवर ह्या व्हिडिओसोबतच प्रिन्सेस कट, 4 टक्स, कटोरी ब्लाऊज असे बरेचसे ब्लाऊजचे पेपर कटिंगचे व्हिडिओज आहेत. त्याचसोबत शॉर्ट कुर्ती, साडीपासून ड्रेस, वन पीस, बेबी फ्रॉक असे बरेचसे व्हिडिओज आहेत. ते गरजेचे असतील तर नक्की पहा. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे आपला तुकडा कटोरीचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालं आहे. आता आपण बाहीचं कटिंग पाहतोय. त्यासाठी इथं मी हा पेपर घेतला आहे, मध्यात फोल्ड करून घेतला आहे. समोरच्या साईडला ह्याची ओपन बाजू आहे. सुरुवातीला बाहीची पूर्ण उंची टाकत असतो. आपल्या बाहीची उंची आहे 7 इंच. त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करून इथे 8 इंचाला मार्क करून घेतोय. जर तुमची साधी बाही असेल तर 1.5 इंच मार्जिन घ्या. इथे आपण अस्तरच्या बाहीचं कटिंग पाहतोय. खालच्या साईडने वरच्या साईडला 8 इंचाला मार्क करून घेतलं. आता तिथं सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय. त्यानंतर बाहीची घडी घेत असताना छातीनुसार घ्या. आपल्या छातीचा चौथा भाग येतो 10 इंच, तर त्यामधून आपण अर्धा इंच मायनस करून घेतोय, कारण आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलं आहे. इथे जर तुम्ही 1.5 इंचापेक्षा जास्ती मार्जिन घेत असाल तर छातीची पूर्ण घडी घ्या, म्हणजेच 10 इंच. इथे आपण 9.5 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेतला. त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीचे कॅफ हाईट टाकत असतो. 40च्या 12व्या भागानुसार कॅफ हाईट येते 3.4 इंच. पुन्हा थोडा आतल्या साईडला 3.4 इंचाला मार्क करून तिथंपर्यंत सरळ रेषा मार्क करून घेतोय. आता या रेषेमधून जे आपण 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे ते मायनस करून घेतोय. आता इथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घ्या. आता या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून घ्या. मध्यात मार्क करून घेतोय. आता जिथं आपण मार्क केलं आहे तिथे वरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क करून घेतोय. त्यानंतर बंद बाजूकडून आतल्या साईडला 1.25 इंचाला मार्क करून घेतोय. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत फिटिंग लाईनच्या इथं 1.5 इंच खालच्या साईडला येत मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतला. त्यानंतर पुढील मुंड्यासाठी मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्यात मार्क करून तिथे खालच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून घेतोय. आता हे तिन्ही पॉईंट्स जोडत पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घ्या. अशा पद्धतीने शेप दिल्यामुळे मुंड्यामध्ये चुण्या येत नाही. त्यानंतर बॉटमला दंडघेराचा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन असं मार्क करून इथं मार्जिन रेषा जोडून घ्या.
इथे आपल्या 40 छातीच्या बाहीचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालं आहे. आता आपण कटिंग करून घेतो आहे. सुरुवातीला मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतो आहे. त्यानंतरच बाही ओपन करून पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतो आहे. इथे आपल्या 40 छातीच्या तुकडा कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालं आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.